36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाशिकमध्ये ड्रग्सचा वाढता विळखा लक्षात घेऊन त्याला आता शिवसेनेच्या वतीने विरोध करण्यात येणार असून त्यासाठी 20 ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की संपूर्ण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असून सरकारने नैतिकतेच्या आधारावर बाहेर पडावं असे खुले आव्हान देखील त्यांनी दिले. नाशिकमध्ये नाशिक रोड परिसरात शिंदे गावात मागील आठवड्यात ड्रग्सची मोठी फॅक्टरी सापडली होती. त्यानंतर या सर्व प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला पोलिसांनी नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या या कारवाईनंतर नाशिकमध्ये राजकारण तापलं असून या राजकारणामध्ये नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे नाव समोर येत आहे. या सर्व प्रकरणावरती माहिती घेण्यासाठी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये आले आहेत आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेला उपनेते सुनील बागुल, बबनराव घुलप, अद्वै हिरे, माजी आमदार वसंत गीते, विनायक पांडे, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, देवानंद बिरारी, जयंत दिंडे, विलास शिंदे यांच्यासह अन्य शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांशी खासदार संजय राऊत हे 2 दिवसांपासून चर्चा करत आहेत. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की शिवसेना आणि नाशिक यांचे एक अद्भुत नातं आहे आणि त्या नात्यावरती आमचा आणि नागरिकांचा विश्वास आहे. सर्वांचा विचार करून आम्ही अनेक माहिती गोळा केली आहे. नाशिकमध्ये ड्रग्स माफियांचे जाळं वाढण्यासाठी म्हणून राजकीय नेत्यांचे आशीर्वाद असल्याचं समोर आलंय. नाशिकचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसे आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचा या सर्व प्रकरणाला आशीर्वाद आहे. त्यामुळेच ललित पाटील सारखे माफिया नाशिकमध्ये जन्माला आले आहे असं सांगून ते म्हणालेत की या सर्व प्रकरणाला विरोध करण्यासाठी आता शिवसेना व्यापक आंदोलन करणार आहे. त्याची सुरुवात 20 ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये शिवसेनेचा विशाल मोर्चा आयोजित करण्यात आलाय. या मोर्चाला सामाजिक संघटना आणि ज्यांना या सर्व माफियांना विरोध करायचा आहे त्यांनी सहभागी व्हावं. आम्ही स्वागत करू असं यावेळी त्यांनी सांगितलंय. हा मोर्चा म्हणजे सरकारला इशारा देण्यासाठी मोर्चा असून त्यातून सरकारने काही धडा घेतला नाही तर वेळप्रसंगी मंत्र्यांच्या गाड्यांना मदत करतात, त्यांना सर्वांनाच धडा शिकवू असा इशारा देऊन ते म्हणालेत की हा आमचा इशारा मोर्चा आहे. यातून सुधारले नाही तर आम्ही नाशिक वाचवण्यासाठी अजून कडक आंदोलन करू. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही, फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरत आहे. कारण हे आज नाशिकमध्ये घडलंय, उद्या कोणाच्याही गावात किंवा कोणाच्याही जिल्ह्यात घडू शकतं. हे सर्व थांबवण्यासाठी म्हणूनच आम्ही आता हा इशारा मोर्चाचं आयोजन केलंय. या सर्व प्रकरणाचे हप्ते कोणाला जात होते, कोण कोण यामध्ये सहभागी आहेत याची नावे आमच्याकडे आहेत, याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. आम्ही हे जनतेसमोर मांडूच. परंतु यामध्ये काही राजकीय नेते सहभागी आहेत, त्यांच्यावरती देखील सरकारने नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा घेतला पाहिजे अशी भूमिका राऊत यांनी मांडली आहे. राज्यामध्ये सरकार हे कंत्राटी पद्धतीने आहे, या सरकारला नैतिकता नाही. त्यामुळे त्यांनी आपली नैतिकता सांभाळून सरकार सोडून द्यावं असं स्पष्ट मत व्यक्त करून ते म्हणालेत की ज्यावेळी गृहमंत्रीपदी फडणवीस हे बसतात त्यावेळी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंडगिरी वाढते आणि त्यांच्या जोरावरती भाजप निवडणूक लढवतात असं सांगून ते म्हणालेत की महाराष्ट्रामध्ये ड्रग्स जे येत आहे ते गुजरातवरून येत आहे. गुजरात हे या माफियांचा मोठा अड्डा आहे आणि तो आता महाराष्ट्रात पाय पसरत असल्याचा आरोप करून राऊत म्हणालेत की आम्ही विकास आघाडी सरकार म्हणून बाहेर पडावे यासाठी आमच्यावरती दिल्लीवरून मोठा दबाव होता, परंतु आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहिलो आणि आम्ही आजही महाविकास आघाडीबरोबरच आहे असं त्यांनी बोलताना शेवटी सांगितलंय. हा आमचा इशारा मोर्चा आहे. हा एक इशारा आहे. जे या ड्रग्स माफियांना पोचतायत, गुंडांना पोचतायत, त्यांच्यासाठी हा इशारा आहे. हे ड्रग्स कुठे विकलं जात आहे, हे हप्ते कुठे जात आहेत, राजकारणात, पोलीस खात्यात, प्रशासनात कुठे कुठे हप्ते जात आहेत ती सगळी यादी आमच्याकडे आहे. ती आम्ही जाहीर करू किंवा त्यांच्या घरावर धाडी घालू. हे आता ठरलेलं आहे. कारण एक शहर असं ड्रगच्या विळखात जात असताना शिवसेना हे सहन करू शकत. राजकारणामध्ये मतभेद होत असतात, निवडणुका होतात जातात. हा विषय फक्त निवडणुकाचा आणि राजकारणाचा नाही. नाशिक सारखं शहर अशा प्रकारे उद्ध्वस्त होणार असेल, एक तरुण पिढी उद्ध्वस्त होणार असेल तर शिवसेना एक जबरदस्त आंदोलन उभं करून जे अड्डे उद्ध्वस्त करेल. त्या अड्ड्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या गाड्या अडवल्या जातील, मग ते मंत्री असतील किंवा मंत्र्यांचे बाप असतील. वेळ पडली तर नाशिक बंद करायची वेळ आली तरी आम्ही नाशिक बंद करू त्या विषयावर. पण सुरुवात ही त्या मोर्चानं होईल आणि मोर्चा मोठा निघेल. पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, या शहराचे पालकमंत्री, या शहराचे माजी पालकमंत्री, या शहरात पुन्हा ज्यांना पालकमंत्री व्हायचे असे नेते
ज्याने आतापर्यंत या गुंड टोळ्यांना इथे पोचलेला आहे आणि आजही यातले बरेचसे ड्रग्स माफिया, रॅकेटियर्स, गुंड हे त्यांच्यावर फिरतायत आणि त्यांना पोचले. या गुंडगिरीचा बिमोड करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली अशी बोंब मारण्याचा कोणाला नैतिक अधिकार नाही. काल सुप्रिया सुळेने सांगितलं की जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा नागपुरातील गुन्हेगारी वाढते, तर अर्धसत्य बोललेलं आहे. महाराष्ट्रातली गुन्हेगारी वाढते असा माझा आरोप. सरळ सरळ गुंडांना पाठीशी घातलं जात आहे सत्तेसाठी. या गुंडांचा वापर करून निवडणुका लढवल्या जातात, विरोधकांना त्रास दिला जातो. हे फक्त देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा तेव्हा होत आहे. हे दुर्दैवानं आज मला इथे सांगावं असं वाटतं. सगळ्या एक मंत्री कार्यकर्ता म्हणून येऊन येते, हे कार्यकर्ते आहेत, चांगलं काम करतात, त्यांना प्रवेश द्या. तेव्हा प्रत्येक गोष्टीची फाईल तपासली जात नाही ना. पण जेव्हा लक्षात येते आमच्या की किती गंभीर स्वरूपाची माणसं या लोकांनी आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा काय फार सक्रिय सहभाग आपल्याकडे कधीच नव्हता. दादा हुसेनबरोबर आले, दादांबरोबर निघून गेले, एवढाच त्यांचा संबंध होता. चला, आमच्या पुरता मराठीत नसून प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा या मोर्चावर आणि या आंदोलनावर लक्ष ठेवलं पाहिजे. कारण शेवटी आपण सगळे नाशिककर आहोत. आपल्या सगळ्यांचा भावना आणि आत्मा या नाशिकमध्ये गुंतलेला आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. पत्रकार म्हणून, लेखक म्हणून, साहित्यिक म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये आपलं शेवटच्या 5 मिनिटात त्या संदर्भात उद्धव ठाकरे आले, अजित पवार आणि अशोक चव्हाणांना ब्रीफ केलेलं आहे. शिवसेनेला त्या सरकारमधून बाहेर पडण्यासाठी सातत्यानं दिल्लीतून विनंत्या आणि दबाव येत होते, तरीही आम्ही शेवटपर्यंत सत्तेत राहिलो. काशी, द्वारका, मथुरा की तरह नासिक एक तीर्थ क्षेत्र, एक धार्मिक क्षेत्र है. यहाँ कुंभ का महोत्सव होता है, कुंभ मेला होता है. पूरे देश से और पूरे विश्व से यहाँ श्रद्धालु आते हैं. एक संस्कारी शहर, प्रत्येक वर्ष से 1 साल से यहाँ इस तरह से अपराध और खास करके ड्रग्स का रैकेट बढ़ रहा है. ये नासिक के लिए नहीं, पूरे राज्य के लिए खतरे की घटना हो. हर कॉलेज, हर स्कूल में आज ड्रग्स बेचा जा रहा है. पान की टपरी पर ड्रग्स बेचा जा रहा है. अब तक 6 महीने में यहाँ लगभग 100 बच्चों ने आत्महत्या की है. स्कूल और कॉलेज के उनके पोस्टमार्टम में क्या मिला है? ड्रग्स मिला. या यही नासिक के कैरेक्टर है. ये नासिक नहीं है, ये नासिक ऐसा कभी नहीं था. पॉलिटिकल लोगों के आश्रय के नीचे ये हो रहा है. इसलिए शिवसेना एक बहुत बड़ा आंदोलन करने जा रही है नासिक बचाने के लिए, युवा पीढ़ी बचाने के लिए. और 20 तारीख को एक बहुत बड़ा मोर्चा यहाँ निकलेगा. हम सरकार को इशारा देंगे, नहीं तो नासिक बंद करने की नौबत हम पर आ जाएगी. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी, नाशिक.